नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक निलेश भाग्यवंत या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 12वीच्या एस-पीच्या इंट्रोडक्शन टू कॉर्पोरेट फायनान्स म्हणजे संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कॉर्पोरेट फायनान्स म्हणजे काय, म्हणजे संस्थात्मक वित्त व्यवस्था म्हणजे काय ते शिकणार आहोत. तर चला मग सुरू करू आजच्या आपल्या व्हिडिओला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे कॉर्पोरेट फायनान्स? तर कॉर्पोरेट फायनान्स इंट्रोडक्शन टू कॉर्पोरेट फायनान्स म्हणजे संस्थात्मक वित्त व्यवस्था. त्याची ओळख आपल्याला आज बघायची आहे. म्हणजेच संस्थात्मक वित्त म्हणजे काय? तर बघा त्या अगोदर आपल्याला वित्त म्हणजे काय, म्हणजेच फायनान्स म्हणजे काय ते माहीत असायला पाहिजे. तर काय आहे फायनान्स मित्रांनो? बघा काय सांगितलेलं आहे, फायनान्स इज द लाईफ ब्लड ऑफ ऑर्गनायझेशन. तर बघा जे काही पैसा आहे म्हणजेच वित्त आहे, हे काय सांगितलंय की कोणत्याही संस्थेचा पैसा काय असतो, एक लाईफ ब्लड असतं. म्हणजे जसं की आपल्या शरीराचं रक्तवाहिनी असते, तशाच प्रकारे व्यवसायाचं पण फायनान्स काय असते, एक रक्तवाहिनी असते. बघा फायनान्स इज रिलेटेड टू मनी अँड मनी मॅनेजमेंट. तर फायनान्स कशाशी रिलेटेड आहे, वित्त कशाशी संबंधित आहे की पैसा आणि पैशाचं व्यवस्थापन. आता आपल्याकडे किती पैसा आहे, आपल्याला किती मिळवायचं आहे, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, याच्याशी संबंधित काय फायनान्स आहे. परत इट इज रिलेटेड टू इनफ्लो अँड आउटफ्लो ऑफ मनी. म्हणजे पैसा संस्थेमध्ये किती येतो, किती जातो, त्याचं योग्यरित्या कार्यक्षमपणे आपण त्याचं वापर कसा करतो, व्यवस्थापन कसं करतो, त्यालाच काय म्हणतो आपण फायनान्स असं म्हणतो. तर बघा हेनरी फॉर्डनं एक वाक्य सांगितलेलं आहे. काय सांगितलंय? मनी इज अन आर्म ऑर लेग, यूज इट ऑर लूज इट. तर बघा काय सांगितलंय हेनरी फॉर्डनं या वाक्याच्या माध्यमातून, की त्यांनी सांगितलं आहे थोडक्यामध्ये की पैशाचं महत्त्व संस्थेमध्ये किती आहे. ते हे वाक्य ते दर्शवतं, की जसं आपल्या शरीरामध्ये बघा, जसं की आपल्या शरीराला जर एखादा हात नसेल किंवा एखादा पाय नसेल तर आपण व्यवस्थितरित्या चालू शकत नाहीत, काम करू शकत नाही. तशाच प्रकारे जर एखाद्या व्यवसाय संस्थेमध्ये जर पैसा नसेल, फायनान्स जर नसेल, पुरेसा फायनान्स नसेल, तर ते काय असतील, व्यवस्थित कार्य करू शकणार नाही. असं हे वाक्य काय करतं, पैशाचं महत्त्व दर्शवतं, की पैसा काय एक हात आहे किंवा पाय आहे, त्याचा योग्य योग्य प्रकारे वापर करा किंवा त्याला सोडून द्या, असं हे वाक्य सांगतं. म्हणजेच पैशाचं महत्त्व काय आहे संस्थेमध्ये ते वाक्य हे दर्शवत आहे. त्यानंतर बघा आता फायनान्स पाहिला आपण. त्यानंतर कॉर्पोरेट फायनान्स म्हणजे काय? आता संस्थात्मक वित्त म्हणजे काय? आता काय संस्थात्मक वित्त? आता फायनान्स पाहिला आपण, की पैसा आणि पैशाचं व्यवस्थापन त्याच्याशी संबंधित फायनान्स असते. आता कॉर्पोरेट फायनान्स म्हणजे काय? आता कॉर्पोरेट म्हणजे काय? व्यावसायिक संस्था. संस्था आता काय सांगते? कॉर्पोरेट फायनान्स डील्स विथ रेझिंग अँड यूजिंग ऑफ फायनान्स बाय अ कॉर्पोरेशन. आता काय करायचंय? काय मीनिंग आहे कॉर्पोरेट फायनान्सचा? की रेझिंग करायचंय. काय करायचंय? जे काही पैसा आहे, पैसा उपलब्ध करायचा. म्हणजे पैसा जमा करायचा. संस्थेसाठी किती लागणार आहे पैसा, त्याचा योग्य प्रकारे सिस्टमॅटिकली काय करायचा? रेज करायचा, उपलब्ध करायचा आणि त्याचा काय करायचा? वापर त्या संस्थेमध्ये करायचा. त्यालाच काय म्हणतो आपण? कॉर्पोरेट फायनान्स असं म्हणतो. म्हणजे एखाद्या संस्थेला 1,00,00,000 पैसा फंड लागत आहे, फायनान्स लागत आहे त्यांचं इस्टॅब्लिशमेंट करण्यासाठी. तर तो पैसा सिस्टमॅटिकली काय करायचा? रेज करायचा. मग बँककडून कर्ज, शेअर्सकडून किंवा डिबेंचर्स किंवा वेगवेगळ्या किंवा डिपॉझिट वेगवेगळ्या माध्यमातून काय करायचा? तो पैसा रेज करायचा, उपलब्ध करायचा आणि त्याचा कार्यक्षमपणे त्या संस्थेमध्ये वापर करायचा. त्यालाच काय म्हणतो आपण? कॉर्पोरेट फायनान्स असं म्हणतो. आता डेफिनिशन सांगितली बघा. कॉर्पोरेट फायनान्सची हेनरी हॉगलँड यांनी काय सांगितली? कॉर्पोरेट फायनान्स डील्स प्रायमरीली विथ द ॲक्विजिशन अँड यूज ऑफ कॅपिटल बाय बिझनेस कॉर्पोरेशन. जसं अगोदर सांगितलं त्याच प्रकारे डेफिनिशन सांगितली आहे, की काय कॉर्पोरेट फायनान्स, की संस्थात्मक वित्त व्यवस्था काय आहे, की व्यावसायिक संस्थेने केलेले जे काही भांडवल आहे, ते भांडवल काय करायचे?
ॲक्विजिशन करायचं म्हणजे संपादन करायचं किंवा उपलब्ध करायचं जे काही भांडवल लागणार आहे आणि त्या भांडवलाचाच काय करायचा त्या संस्थेमध्ये वापर करायचा. म्हणजेच ॲक्विजिशन अँड यूज ऑफ कॅपिटल बाय बिझनेस कॉर्पोरेशन. पैसा जमा करायचा वेगवेगळ्या माध्यमातून आणि त्या पैशाचा त्या फायनान्सचा त्या संस्थेमध्ये बिझनेसमध्ये योग्य प्रकारे वापर करायचा. त्यालाच काय म्हणतो आपण कॉर्पोरेट फायनान्स किंवा संस्थात्मक वित्त असं म्हणतो. आता काय काय असणार या कॉर्पोरेट फायनान्समध्ये? इट ऑल्सो इन्क्लूड्स फायनान्शियल प्लॅनिंग, स्टडी ऑफ कॅपिटल मार्केट, मनी मार्केट अँड शेअर मार्केट. आता काय करायचं मग कॉर्पोरेट फायनान्समध्ये? तर वेगवेगळ्या गोष्टीचा अभ्यास करायचा की आपण कोणत्या माध्यमातून आपल्याला फंड जमा करायचा. त्यासाठी आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग करावं लागेल. आपल्याला किती पैसा आवश्यक आहे, आपल्याकडे किती आहे, आपल्याला किती कर्ज घ्यायचं, किती शेअर्सच्या माध्यमातून करायचं, या सगळ्या गोष्टीचं काय करायची प्लॅनिंग करायची. परत कॅपिटल मार्केटचा अभ्यास करायचा, मनी मार्केटचा अभ्यास करायचा किंवा शेअर मार्केटचा अभ्यास करायचा. या सगळ्या गोष्टींचं काय करायचं प्लॅनिंग करायची. फायनान्शियल ऑर्गनायझेशन्स अँड बँक्स प्ले विटल रोल इन कॉर्पोरेट फायनान्स. तसंच जे काही फायनान्शियल ऑर्गनायझेशन आहेत, ज्या काही पैसा पुरवणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, त्यांचा आणि बँकेचा काय खूप महत्त्वपूर्ण रोल असतो. कशामध्ये? फायनान्सिंगमध्ये, संस्थेला निधी पुरवण्यामध्ये. ते काय करतात? कर्ज पुरवत असतात आणि त्या संस्थेला निधी उभा करण्यासाठी मदत करतात. अशा प्रकारे काय पाहिलं आपण कॉर्पोरेट फायनान्स म्हणजे काय ते पाहिलेले. तर काय फायनान्स? ॲक्विजिशन अँड यूज ऑफ कॅपिटल बाय बिझनेस कॉर्पोरेशन. जी काही व्यावसायिक संस्था आहे तिने काय करायचं निधीचं उभारणी करायची, निधी उपलब्ध करायचा आणि त्या निधीचा त्या व्यवसायाअंतर्गत वापर करायचा. त्यालाच काय म्हणतो आपण संस्थात्मक वित्त असं म्हणतो. आता यानंतर बघा आता ते जो काही फायनान्शियल प्लॅनिंग करणारा व्यक्ती असतो त्याला काय म्हणतो आपण फायनान्शियल मॅनेजर म्हणत असतो. आता त्याला या सगळ्या गोष्टी करत असताना काय करावं लागतं त्याला फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना की या काही गोष्टींची खात्री द्यावी लागते. त्याचा जो काही मालक असेल जो काही ओनर आहे त्याला खात्री द्यावी लागते. काय द्यावी लागते? तर बघा पहिले द्यावी लागते की द फर्म हॅज ॲडेक्विट फायनान्स. आता त्या संस्थेकडे पुरेसा पैसा आहे किंवा नाही याचं काय करावं लागतं त्याला खात्री द्यावी लागते की आपल्याला किती पैसा आवश्यक आहे. जर 1 कोटी आवश्यक आहे तर तेवढा आपल्याकडे अवेलेबल आहे का, समाधानकारक आहे का, पुरेसा आहे का याची खात्री द्यावी लागते. त्यानंतर परत दे आर युजिंग द राईट सोर्स ऑफ फंड्स दॅट हॅव मिनिमम कॉस्ट. परत कोणती खात्री द्यावी लागते त्याला की त्यांनी जो काही फंड जमा केलेला आहे वेगवेगळ्या माध्यमातून तो आपण योग्य प्रकारे घेतलेला आहे का, म्हणजेच मिनिमम कॉस्टमध्ये. कॉस्ट म्हणजे काय? जे काही इंटरेस्ट लागणार आहे तो इंटरेस्ट कमी आहे का जास्त आहे. जर जास्त इंटरेस्टवर आपण जर फंड गोळा केला तर काय होणार आपल्याला जास्त खर्च लागणार कॅपिटलसाठी. म्हणून काय करायचं खात्री कशाची करायची की आपण जो काही फंड जमा केलेला आहे वेगवेगळ्या माध्यमातून सोर्सेसमधून तर तो फंड कमीत कमी खर्चावर कसा अवलंबून होईल याची खात्री द्यावी लागते आणि तशी आपण यूज करत आहेत का अशी खात्री त्याला द्यावी लागते. त्यानंतर 3 नंबरचे दिले द फर्म युटिलाइजेस रेज फंड्स इफेक्टिव्हली. तर जी काही संस्था आहे ती संस्था तो जो काही निधी त्यांनी उपलब्ध केलेला आहे त्या निधीचं युटिलायझेशन कार्यक्षमपणे करत आहे का नाही. म्हणजे जी काही व्यावसायिक संस्था आहे त्यांनी जी फंड उभा केलेला आहे जो काही पैसा निधी गोळा केलेला त्याचा कार्यक्षमपणे योग्य ठिकाणी त्याचा वापर करत आहे का नाही याची पण खात्री त्याला द्यावी लागते. त्यानंतर दे आर जनरेटिंग मॅक्झिमम रिटर्न्स फॉर इट्स ओनर. आता जे काही कंपनीचे ओनर्स असतात, मालक असतात, शेअर होल्डर असतात त्यांना जो काही त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या संस्थेमध्ये जी काही गुंतवणूक केलेली आहे तर त्यांना जास्तीत जास्त मॅक्झिमम रिटर्न्स आपण मिळवून देत आहेत किंवा नाही याची पण खात्री त्याला करावी लागते. आता कशासाठी करावी लागते? कारण की तो फायनान्शियल मॅनेजर आहे त्याला फायनान्सची सिस्टमॅटिक प्लॅनिंग करावी लागते म्हणून या 4 गोष्टीची त्यांना खात्री द्यावी लागते. आता त्यानंतर त्याला काय करावं लागतं 2 मुख्य डिसिजन्स घ्यावे लागतात. फॉलोइंग 2 डिसिजन्स आर
द बेसिस ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. आता कॉर्पोरेट फायनान्स निर्माण करते वेळेस काय करावं लागतं, त्या फायनान्स मॅनेजरला 2 मुख्य निर्णय घ्यावे लागतात. ते कोणकोणते आहेत? पहिला आहे फायनान्सिंग डिसिजन्स म्हणजेच वित्त निश्चितीचा निर्णय, आणि त्यानंतर दुसरा आहे इन्व्हेस्टमेंट डिसिजन म्हणजे वित्त गुंतवणुकीचा निर्णय. आता बघा, 1 नंबरचा फायनान्सिंग डिसिजन. आता वित्त निश्चितीचा निर्णय म्हणजे काय? आता काय करायचंय, जे काही फायनान्स आहे तो काय करायचा आपल्याला, कोणत्या माध्यमातून उभा करायचा, म्हणजे राईट सोर्स ऑफ कॅपिटल किंवा फायनान्स आपल्याला निवडायचे, की आपल्याला कोणत्या माध्यमातून योग्य प्रकारे आपल्याला कमी खर्चामध्ये फायनान्स कशा प्रकारे उभा करता येईल, त्याचा काय करायचा निर्णय घ्यावा लागतो. कोणाला? फायनान्स मॅनेजरला. द फर्म कॅन चूज व्हेदर इट वॉन्ट्स टू रेज कॅपिटल, इक्विटी कॅपिटल ऑर डेप्ट कॅपिटल. तर काय करावं लागतं, त्या संस्थेला काय करावं लागतं, की निवडावं लागतं, की आपल्याला एक समहाफ इक्विटी कॅपिटलच्या माध्यमातून फंड जमा करायचा किंवा डेप्ट कॅपिटलच्या माध्यमातून फंड जमा करायचा. फर्म कॅन इवन ऑफ फॉर बँक लोन, पब्लिक डिपॉझिट ऑर डिबेंचर्स, किंवा ते बँक लोनकडे जाऊ शकता, बँकेकडून लोन घेऊ शकता, डिपॉझिट ठेवू शकता, किंवा कर्ज रोख्याच्या माध्यमातून पण फंड्स गोळा करू शकता. टू रेज फंड्स द फायनान्स मॅनेजर इन्शुर दॅट द फर्म इज वेल कॅपिटलाइज. तर काय करावं लागतं त्यांना, की आपल्याला जो काही फंड लागणार आहे तो कोणत्या माध्यमातून आपल्याला जमा करायचा, त्याचं काय करावं लागतं, त्यांना निर्णय घ्यावा लागतो. म्हणजेच काय, फायनान्शियल डिसिजन. आता बँक लोन घ्यायचं का पब्लिक डिपॉझिट घ्यायची किंवा डिबेंचर्स विकून फंड जमा करायचा किंवा इक्विटी कॅपिटल किंवा डेप्ट कॅपिटल, यापैकी कोणता आपल्याला योग्य सोर्स आहे, त्या योग्य सोर्सची निवड करायची आणि त्या माध्यमातून काय करायचा, फंड उभा करायचा. याचा काय करावं लागतं, त्यांना निर्णय घ्यावा लागतो. त्यानंतर 2 नंबरचा डिसिजन आहे इन्व्हेस्टमेंट डिसिजन. आता फंड गोळा केला, आता जो काही फंड योग्य सोर्सेसच्या माध्यमातून जमा केलेला आहे त्या फंडचं काय करायचं, त्या फायनान्सचं काय करायचं, योग्य प्रकारे काय करायचं, त्याची गुंतवणूक करायची. म्हणजेच योग्य ज्या ठिकाणावरून, म्हणजे ज्या माध्यमातून आपल्याला योग्य प्रमाणे जास्तीत जास्त रिटर्न मिळेल, नफा मिळेल, त्यामध्ये काय करणं, त्याची गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्यावा लागतो. द फायनान्स मॅनेजर हॅज टू टेक डिसिजन रिगार्डिंग द यूज ऑफ फंड्स इन सिस्टमॅटिक मॅनर सो दॅट इट विल ब्रिंग्स मॅक्झिमम रिटर्न फॉर इट्स ओनर. ते काय करावं लागतं त्याला, की जो काय आपण फंड जमा केलेला आहे त्याचा यूज कसा करायचा, सिस्टमॅटिकली पद्धतीने काय करायचा, वापर करायचा, याच्याशी संबंधित काय करावं, त्याला निर्णय घ्यावा लागतो. मग काय होईल, जर आपण योग्य प्रकारे जर सिस्टमॅटिकली त्याचा निर्णय घेतला तर काय होणार, जो काही ओनर्स आहेत, शेअर होल्डर्स आहेत, इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांना जास्तीत जास्त कशा प्रकारे नफा मिळवून देता येईल, रिटर्न मिळवून देता येईल, त्याची विषयी निर्णय घ्यावा लागतो. आता गुंतवणुकीचा निर्णय म्हणजेच काय, की गुंतवणूक करण्यासाठी जो काही निधी मिळवलेला आहे तर तो निधी व्यवसायामध्ये कशा प्रकारे यशस्वीरित्या उपयोगात आणला जाईल याच्याविषयी जो काही निर्णय घ्यावा लागतो त्यालाच काय म्हणतो आपण, वित्त गुंतवणुकीचा निर्णय असं म्हणतो. म्हणजे जो काही आपण समजा एखाद्या व्यावसायिकाने 1 कोटी काय केले, फंड गोळा केलेला आहे, फायनान्स कलेक्ट केलेला आहे वेगवेगळ्या माध्यमातून, शेअर्स असतील, बँक लोन असेल, पब्लिक डिपॉझिट, डिबेंचर्स, या सगळ्या सोर्सेस मधून तेवढा फंड गोळा केलेला आहे, आणि त्याचं काय करायचं, आपल्याला योग्य सिस्टमॅटिक पद्धतीने काय करायचं, त्याची इन्व्हेस्टमेंट करायची. मग काय, फिक्स कॅपिटल असेल, वर्किंग कॅपिटल असेल, रॉ मटेरियल असेल, वेगवेगळ्या ठिकाणी काय करायचं, त्याची इन्व्हेस्टमेंट करायची, जिथून काय होईल, आपल्याला जास्तीत जास्त रिटर्न मिळेल. म्हणजेच त्या व्यवसायाचे काय ओनर्स आहेत, इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांना जास्तीत जास्त कशा प्रकारे आपण रिटर्न मिळवून देऊ त्याच्याविषयी निर्णय घ्यावा लागतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये इंट्रोडक्शन टू कॉर्पोरेट फायनान्स म्हणजे संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची काय बघितली, ओळख पाहिलेली आहे. त्यामध्ये काय पाहिलं आपण, की फायनान्स म्हणजे काय,
आणि कॉर्पोरेट फायनान्स म्हणजे काय हे शिकलेलो आहे. तसेच जे काही 2 निर्णय घ्यावे लागतात फायनान्स मॅनेजरला, इन्व्हेस्टमेंट डिसिजन आणि फायनान्सिंग डिसिजन, ते निर्णय पण आपण शिकलेलो आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माझ्यासोबत कॉमर्स शिकण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.